नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, पशुसंवर्धन विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनांचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे आणि नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेळी, गाय, म्हैस त्याचबरोबर कुक्कुटपालनासाठी 50 आणि 75% असं अनुदान देण्यात येतं आणि या योजनेचे अर्ज सध्या सुरू झालेले आहेत आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत, त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, त्याचबरोबर या योजनेचे अर्ज सध्या कुठं सुरू झालेले आहेत आणि त्याचबरोबर शासनाची अधिकृत माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया, जाणून घेऊया या संबंधीतील सविस्तर माहिती. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टिस्टॅक इन्फॉर्मेशन धुळे यांचे जे काही ट्विटर हँडलचं अधिकृत पेज आहे यावरती ही माहिती देण्यात आलेली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पशुपालक, शेतकरी, सुरक्षित बेरोजगार, युवक युवती व महिलांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे. तर दिनांक 8 डिसेंबर 2023पर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहे. याची अर्जाची मुदत आहे अशी माहिती पशुसंवर्धन डॉक्टर हेमंत वसेकर यांनी याबाबत दिलेली आहे. तर याची अधिक माहिती आपण पाहूयात. शेतकरी बंधूंना या ठिकाणी पाहू शकता पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत. तर पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पशुपालक, शेतकरी, सुरक्षित बेरोजगार, युवक युवती व महिलांनी ऑनलाईन पद्धतीने 8 डिसेंबर 2023पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आलेले आहेत. अधिक माहिती आपण पाहूयात. तर आपण या ठिकाणी पाहू शकता अशी जी माहिती आहे पशुसंवर्धन डॉक्टर हेमंत वसेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये घेतलेली आहे. तर नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 1000 कुक्कुटमांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच 100 कुक्कुट पिल्लांचे वाटप करणे तसेच 25+3 तेलंगणा गट वाटपासाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने ही योजना सुरू झालेली आहेत. सन 2021-22 पासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आलेली आहेत. यासाठी शासनाने प्रणाली लागू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर त्याच दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयारी केलेली आहे आणि यासाठी प्रतीक्षा दिन यादी 2021-22 पासून पुढील 5 वर्षासाठी लागू राहते. तर अशा पद्धतीने ही योजना आहे आणि या योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी ah.mahabms.com या संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतात. तसेच मोबाईलमधून देखील तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी मोबाईलमध्ये अँड्रॉईड महाबीएमएस असं गुगल प्ले स्टोअरवरती शेड करून या ठिकाणी ॲप इन्स्टॉल करायचे. 9 नोव्हेंबर 2023 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने ही योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. अशा पद्धतीची ही योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक आहे 1962 किंवा 18-233-04-18 किंवा तालुक्याच्या पशुसंवर्धन विकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, तालुका लघु पशुधन यांच्याशी संपर्क साधावा असं माहिती देण्यात आली आहे. शासनाकडून धुळे जिल्ह्यातील ही अपडेट आहे. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत आता या विविध लाभाच्या योजनेसाठी अर्ज हे डिसेंबरपर्यंत मागवण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीने एक अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे धुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी. ही पूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येत आहेत किंवा नाही याबाबत अपडेट सध्या नाही, परंतु धुळे जिल्ह्यात ही योजना सध्या राबवण्यात येत आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.